Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. चिमूज केमिस्ट्री आपलं प्लॅटफॉर्म लॉकडाऊनपासून चालू झालं आणि त्याचबरोबर मी अनअकॅडमी पण जॉईन केलेली. अनअकॅडमीवरती माझं MHT CET एड्युकेटर म्हणून प्रोफाईल आहे, जिथे मी 12वीचा ना की फक्त बोर्ड तर MHT CETचा सिलेबस कंप्लीट करून घेते. माझ्या नवनवीन बॅचेस येत आहेत, जसं की इव्हिनिंग बॅच आहे, संकल्प बॅच आहे, की ज्या बॅचमध्ये मी पूर्ण 12वीचा प्लस 11वीचे जे आपले 20% सिलेबसमध्ये येणारे चॅप्टर आहेत ते देखील कव्हर करून घेते. बऱ्याच जणांना जे माझे स्टुडंट्स आहेत यूट्यूबचे, त्यांना अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती नाही. त्यामुळे मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, हाऊ टू जॉईन माय अनअकॅडमी फ्री लेक्चर्स. तुम्ही बरोबर ऐकलं, अनअकॅडमीवरती माझे फ्री लेक्चर्स आहेत, पेड पण आहेत. फुल सिलेबस शिकायचा असेल तर पेड आहे. काही मोजके चॅप्टर्स आहेत की जे मी फ्रीमध्ये शिकवलेत, बट कम्प्लीट शिकवलेत. सॉलिड स्टेट सारखा चॅप्टर आहे, आयनिक इक्विलिब्रियम आहे, सोल्युशन आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स, पॉलिमर. सो यू कॅन सी दीज मेनी चॅप्टर्स आर फ्री ऑफ कॉस्ट. जस्ट तुम्हाला इथे हवं तर आय बटनवरती मी तो व्हिडिओ लिंक केलाय, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती क्लिक करून तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या, हाऊ टू जॉईन माय अनअकॅडमी फ्री लेक्चर्स, सो दॅट तुम्हाला नंतर सिलेबस कव्हर अप करताना काही एरर येणार नाही. आपला 100% सिलेबस कंप्लीट होणार. दीज आर माय वर्ड्स. बट चिमूज केमिस्ट्री ॲज वेल ॲज अनअकॅडमी प्लॅटफॉर्म या दोघांना एकत्र केलं तर आपला 100% सिलेबस कंप्लीट होईल. सो फॉलो मी ऑन बोथ. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, ॲज वेल ॲज अनअकॅडमी चॅनल्स, ॲज वेल ॲज अनअकॅडमी यूट्यूब चॅनल, अनअकॅडमी ॲप सुद्धा डाउनलोड करायची आहे. थँक्यू सो मच. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश इयत्ता 12वी स्टेट बोर्डच्या 80 मार्काचा जो क्वेश्चन पेपर आहे, त्या 80 मार्काच्या क्वेश्चन पेपरचं नेचर सांगणार आहे की कसा पेपर असणार आहे. खरं म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा नक्कीच थोडासा डिफिकल्टी लेवल हाय असणारा, पण इव्हन सायन्सच्याही मुलांनी, मी आता नेचर सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सायन्सच्या मुलांना सुद्धा हा जो नवीन पॅटर्न येणारा क्वेश्चन पेपर आहे, हा खरं डिफिकल्टी लेवल त्याची हाय आहे. त्यांनी इंग्रजी या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी असो, कॉमर्सचा असो, सायन्सचा असो, MCVCचा असो, या सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून इंग्रजी या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे. चला आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे हे बघूया. जो 80 मार्काचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे, त्या क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये मी थोडंसं उलट्या बाजूने जाईन, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 कडून जाईन. आता का निघालोय क्वेश्चन नंबर 4 कडून, तर तुम्हाला कळू दे की मेमरी बेस्ड आधी किती प्रश्न आहेत. तर क्वेश्चन नंबर 4 आहे हा टोटली मेमरी बेस्ड आहे. या प्रश्नाला आपण रायटिंग स्किलचा प्रश्न जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. आता हा लेखन कौशल्यावर आधारित असणारा प्रश्न आहे आणि याला एकूण 16 मार्क्स आहेत. आणि हे 16 मार्क्स आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स आणि MCVC या सर्वांनाच या क्वेश्चनचा खूप सराव करायला लागेल. एकूण यामध्ये A, B, C आणि D असे 4-4 मार्काचे 4 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 हा 16 मार्काचा असेल. आता यामध्ये काय आहे, तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो A आहे त्यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा टोटली कधीही तुम्ही न अभ्यास केलेला एक लेखन विभागाचा प्रश्न आहे की जो 4 मार्क्सला असेल, किंवा त्याला ऑर असेल स्टेटमेंट ऑफ पर्पज. तो ऑर आहे. जर तुम्हाला पहिला व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट नाही करता आला तर स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, आणि नसेल तर ग्रुप डिस्कशन हा त्याला परत ऑर असणारा प्रश्न. म्हणजे हे तिन्ही प्रश्न येणार आहेत एकमेकाला ऑर, आणि त्यातला किती सोडवायचा आहे तुम्ही फक्त एकच, आणि मार्क्स किती आहेत 4. जेव्हा तुम्ही बी मध्ये बघाल तेव्हा ईमेल रायटिंग असेल किंवा
रिपोर्ट रायटिंग असेल किंवा इंटरव्ह्यू असेल. आता या तिन्ही प्रश्न असणार आहेत परीक्षेला आणि लिहायचा एकच. म्हणजे इंटरनल ऑप्शन भरपूर आहेत, पण ईमेल रायटिंग हे थेट तुम्ही 12वीत शिकताय. रिपोर्ट रायटिंग तुम्ही शिकलाय 10वी मध्ये, पण तुम्ही न्यूज रिपोर्ट फक्त शिकलाय. आणि इंटरव्ह्यू हे परत फक्त 12वी साठी. जसं की मी म्हटलं, क्वेश्चन 4A मध्ये तिन्ही प्रश्न हे तुम्हाला 10वी मध्ये झालेले नाही, ते 11वी 12वी साठी आहेत. तसं इथं ईमेल रायटिंग आणि इंटरव्ह्यू हे टोटली तुम्हाला न्यू आहे. जेव्हा तुम्ही सी मध्ये बघाल तेव्हा स्पीच हे 10वीला झालेलं आहे, पण कॉम्पेअरिंग हा टोटली नवीन प्रश्न तुम्ही इयत्ता 12वी मध्ये शिकताय. आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया हा एक तुम्हाला 10वीला झालेला प्रश्न आहे. आता इथे 3 इंटरनल ऑप्शन आहेत, मार्क्स 4 आहेत. क्वेश्चन नंबर 4 मधल्या डी मध्ये जेव्हा बघताय तुम्ही, तेव्हा रिव्ह्यू हा एक टोटली नवीन प्रश्न आहे. खरं म्हणजे बुक रिव्ह्यू R.K. नारायण यांचा बुक रिव्ह्यू ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स नावाचा लेसन तुम्हाला 10वीला होता, परंतु या ठिकाणी चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा एखाद्या नॉव्हेलचा रिव्ह्यू किंवा एखादं तुम्ही वाचलेलं तुमचं फेवरेट कुठलं बुक असेल त्याचा रिव्ह्यू लिहा, अशा प्रकारे कुठलाही प्रश्न येईल त्याला ऑर असेल ब्लॉग रायटिंग आणि त्याला ऑर आहे अपील रायटिंग. आता हे जे तिन्ही प्रश्न आहेत हे टोटली तुम्हाला 10वी पर्यंत झालेले नाही, हे तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकायचे आहेत. आणि ह्या सगळ्यांचं पाठांतर सराव असलाच पाहिजे, तरच याला 16 मार्क्स पडतील. मग तो आर्ट्सचा असो, कॉमर्सचा असो, सायन्सचा असो किंवा MCVCचा असो, चारींनाही याचा टोटली स्टडी करूनच जावं लागेल. परत मी येतोय क्वेश्चन नंबर 5 कडे. आणि हा नॉव्हेलवर आधारित 16 मार्क्सचा असणारा प्रश्न आहे. आता त्यामध्ये पण जसं इकडं ABCD होतं, तसं इकडं पण A, B, C आणि D यावर आधारित प्रश्न आहेत. फक्त त्यातला जो A आहे तो आहे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. 11वी मध्ये तुम्ही ड्रामा विषय पाहिलं होतं, 12वी मध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल आहे, कादंबरीचा इतिहास आहे. आणि मग 4.1 वर आधारित हा प्रश्न असेल आणि याला 4 मार्क्स असतील. आता यामध्ये काय येईल तर मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावा, कंप्लीट पूर्ण करा, ऑड मॅन आउट, ट्रू ऑर फॉल्स, अशा प्रकारचे प्रश्न इथं असणार आहेत. म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंगचेच प्रश्न इथं असणार आहेत. किंवा यामध्ये जो बी असेल तो व्याख्या द्या, म्हणजे या 4 मध्ये 1 आणि 2 असे असणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला, असं ए मध्ये पहिला आहे आणि दुसरा. मग त्यात एखाद्या वेळेस नॉव्हेलाची व्याख्या सांगा किंवा कादंबरीचे टाइप्स कुठले असतात ते सांगा. अशा प्रकारे तुम्हाला टिपा लिहा असा प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जो बी, सी आणि डी आहे त्यामध्ये बी मध्ये जो प्रश्न असणार आहे तो 4.2, सी ला 4.3 आणि डी ला 4.4 वर आधारित प्रश्न असणार आहे. पण ऍक्च्युअली काय विचारणार आहेत तर ह्या तिन्ही कादंबरी आहेत आणि ह्या तिन्ही कादंबऱ्यांचा प्लॉट लिहा किंवा त्याचं कॅरेक्टर सांगा, त्याचं स्ट्रक्चर सांगा, त्याचा थीम सांगा, त्याचं सेटिंग सांगा, त्याच्या लँग्वेज विषयी बोला, त्याच्या डायलॉग्स विषयी बोला. अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. आणि हा नॉव्हेलचा जो प्रश्न आहे हा परत एकदा टोटली 16 मार्क्स जे आहेत ते 16 मार्क्स हे मेमरी बेस्ड आहेत. पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला ही 16 मार्क्स प्राप्त होणार नाहीत. आता इथं आपण हिशोब घालायचा म्हटला तर 4 ची 16, 5 ची 16 ही 32 मार्क्स जे आहेत ती मेमरी बेस्ड आहेत, पाठ करून लिहावं लागणार आहे. आता त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे आलो तर इथं 3 क्वेश्चन नंबर आहे. तर क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्रीवर आहे आणि त्यामध्ये ए आणि बी असे 2 असणार आहेत. तर त्यातला जो पोएट्रीचा ए आहे
त्या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये असणारी सीन कविता तुम्हाला येईल आणि त्यामध्ये 10 मार्क्सचा प्रश्न विचारला जाईल. आता कसे असणार आहे 10 मार्कचे प्रश्न? तर त्याचा जो A1 आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा असणार आहे. आता काय आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग? तर इथं ट्रू फॉल्स, जम्बल्ड ऑर्डर, मॅच द पेअर किंवा कंप्लीट म्हणजे रिकाम्या जागा कंप्लीट करा, ऑड मॅन आउट, अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. आणि त्या प्रत्येक ह्याला 2-2 मार्क्स असतील त्या प्रत्येक प्रश्नाला. A2 जो आहे तो इंटरफरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस. आता काय आहे यामध्ये? एवढंच लक्षात ठेवा की त्या कवितेमध्ये येणारी टर्म एखादी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. एक्सप्लेन, इलस्ट्रेट, अनालाइज. एखादी कवितेची ओळ असेल, कवितेमध्ये येणारी एखादी टर्म असेल, ती तुम्हाला एक्सप्लेन करायला लावली जाईल. खरं ह्या प्रश्नाची A2 ची डिफिकल्टी लेवल खूप हाय आहे. तर तुम्हाला टोटली कविता अंडरस्टँडिंग झालेली आहे का आणि त्यातली ती टर्म समजलेली आहे का, त्याच्यावरती 2 मार्क्स आहेत. A3 जो आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्स. आता तुम्हाला माहित आहे की आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर देणं खूप कठीण जातं. बऱ्याचदा ते त्या पॅसेज मधली किंवा कवितेतलेच ओळी लिहितात. तर मित्रांनो, कृपया असं करू नका. पर्सनल रिस्पॉन्स जेव्हा विचारला जातो तेव्हा तुमचं मत तिथं मांडायचं आहे आणि जितक्या साध्या सोप्या सरळ सुटसुटीत भाषेत तुम्ही मांडाल तेवढं ते अधिक प्रभावी असतं. काय क्लिस लँग्वेज घेतली पाहिजे असं अजिबात नाही. बऱ्यापैकी सायन्सची मुलं कन्स्ट्रक्शन करू शकतात, त्यामुळे कदाचित पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न ते लिहू शकतील. परंतु A2 जो आहे तोही सायन्सच्या मुलांना स्टडी केल्याशिवाय सहजासहजी त्याची 2 मार्क्स मिळणार नाहीत. कवितेचा जो A4 आहे तो ऍक्च्युअली पोएटिक डिव्हाइस किंवा राईम स्कीम याच्यावर आधारित प्रश्न असेल. पोएटिक डिव्हाइस एकूण तुम्हाला साधारण 15 अत्यंत महत्वाचे 15 पोएटिक डिव्हाइसेस आहेत आणि त्याच्यावर आवाज इंग्लिशवर व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही जाऊन तो चॅनल सबस्क्राईब करा आणि ABA' असं युट्यूब जाऊन तुम्ही जर टाईप केलं तर आवाज इंग्लिश येईल आणि तो व्हिडिओ बघा. तिथं तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचा म्हणजेच पोएटिक डिव्हाइसचा व्हिडिओ आहे. तर इथे एखादी ओळ दिली जाईल आणि त्याचा अलंकार ओळखावून सांगितलं जाईल किंवा एखादा अलंकार दिला जाईल आणि त्या अलंकाराचं उदाहरण सांगा, अशा प्रकारचा प्रश्न असेल. नुसता अलंकार सांगून चालणार नाही, तर तो अलंकार तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल. त्याला 2 मार्क्स आहेत. आणि मग पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणून A5 आहे. आता A1 ला 2 मार्क आहेत, A2 ला 2 मार्क आहेत, A3 ला 2 मार्क आहेत, A4 ला 2 मार्क आहेत आणि A5 ला सुद्धा 2 मार्क आहेत. इथं प्रश्न पोएटिक क्रिएटिव्हिटीचा आहे. आता काय आहे पोएटिक क्रिएटिव्हिटी? तर तुम्हाला बी अ पोएट, तुम्हाला कवी व्हायचे. तुम्हाला सांगितलं जाईल की राईट अ पोएम ऑन माय फादर, म्हणजे माय फादरवर कविता लिहा. फादर रिटर्निंग होम अशी तुम्हाला कविता आहे दिलीप चित्रे यांची. तर तुम्हाला सांगितलं जाईल की माय फादरवर तुम्ही 4 लाईन्स लिहा किंवा 2 लाईन्स ते देतील, 2 लाईन्स तुम्हाला लिहाव्या लागतील किंवा या स्कीम मध्ये म्हणजे ABAB अशी राईम स्कीम असणारी कविता तयार करा. म्हणजे कसाही प्रश्न येईल, तुमची क्रिएटिव्हिटी पाहिली जाईल तिथं. म्हणजे हाही काय प्रश्न, कविता करणं म्हणजे काय जोक नव्हे. याची डिफिकल्टी लेवल हाय. तुम्हाला आतापर्यंतचा माझा अनुभव असा सांगतोय की फार कमी म्हणजे 1% मुलं फक्त हा प्रश्न सोडवतात. बाकीची मुलं पोएटिक डिव्हाइस आणि क्रिएटिव्हिटीकडे अजिबात वळत नाहीत. आणि मग त्याचा जो B आहे 3B चा तो आहे अप्रिसिएशन. आता अप्रिसिएशनला A मध्ये जी कविता विचारलेली आहे ती कविता B मध्ये विचारली जाणार नाही. आता 10वी पर्यंत तुम्ही अप्रिसिएशन बघितले, तिथं कवितेचं नाव यायचं, कवीचं नाव यायचं आणि कविता यायची. 12वीत बिलकुल असं असणार नाही. 12वी मध्ये जी कविता तुम्हाला विचारली जाईल तिथं कवीचं नाव नाही, कवितेचं नाव नाही. तुम्ही त्या 8 पैकी कोणती कविता ओळखायची, कवीचं नाव लिहायचं, कवितेचं नाव लिहायचं आणि मग अप्रिसिएशन करायचं. आता अप्रिसिएशन म्हणजे काय,
तर कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याचं नेमकं त्या कवितेची सेंट्रल आयडिया काय, थीम काय म्हणतो आपण त्याला, पुढं कवितेमध्ये कोणते अलंकार आलेले आहेत, राईम स्कीम त्याची कशी आहे, कवितेमध्ये इमॅजिनरी कुठली वापरलेली आहे, कुठले इमेजेस वापरलेले आहेत, कशा प्रकारे कवीनं ही कविता उठावदार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कविता तुम्हाला का आवडली का आणि का आवडली, अशा प्रकारे सगळी माहिती अप्रिसिएशन लिहायची आहे. म्हणजे सगळ्याच कवितेचे अप्रिसिएशन तुम्हाला पाठ लागतील. आता पाठ बघा, परत मी ह्या 4 मार्क्स जे अप्रिसिएशनचे आहेत ती मी मेमरी बेस कडे देतो, ते तुम्हाला पाठ असावं लागेल. आता मी डायरेक्ट येतोय क्वेश्चन नंबर 1 कडे. म्हणजे 3 नंतर मी 1 एक्सप्लेन करायला लागलो. आता 1 मध्ये तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मधला पॅसेज असणार आहे. आता जेव्हा टेक्स्टबुक मधला पॅसेज असेल तेव्हा तुम्हाला वाटेल की याची उत्तर लिहिणं काय अवघड आहे. तर मित्रांनो, या वर्षी त्याची लेव्हल ही एमपीएससी युपीएससी ला जे पॅसेज असतात तितकी नेलेली आहे, त्याची लेंथ पण तेवढीच आहे पॅसेजची. म्हणून लक्षात ठेवा, इथं जो सीन पॅसेज येईल हा धड्यावरचा पॅसेज आहे खरं आहे, आणि त्याची मार्क्स 12 असणार आहेत एच, आणि तिथं 6 प्रश्न असणार आहेत, A1, A2, A3, A4, A5 आणि A6, आणि प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत. कशाविषयी असणार आहे ते, याचा जो A1 आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा असणार आहे. परत एकदा सांगतो मी, ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे ट्रू फॉल्स, जम्बल्ड ऑर्डर, मॅच द पेअर्स, कंप्लीट, वेब, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि मग ते प्रश्न 10वी पर्यंत तुम्ही अभ्यासलेले तुम्हाला माहित आहे. पण जो A2 आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे. आता काय आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल? तर एखादा प्रश्न असा असेल की त्याचं उत्तर पॅराग्राफमध्ये स्प्लिट होऊन येईल, विभागून येईल. म्हणजे 10वी मध्ये आपण काय वेळेस एखाद्या शब्दावरून वर पॅसेजमध्ये उत्तर शोधत होतो, प्रश्नातल्या एखाद्या शब्दावरून. इथं तसं नाही. प्रश्नातला एकही शब्द कदाचित उत्तरात असणार नाही, आणि ते उत्तर सलग असणार नाही. पॅसेजमध्ये 2, 3, 4 ठिकाणी पण येईल, आणि तुम्हाला ते एकत्र असेंबल करायचं आहे आणि लिहायचं आहे, आणि तुमच्या भाषेत लिहायचं आहे. पॅराची भाषा उतरता येणार नाही. त्याच्यानंतर A3 जो आहे तो इंटरफरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस 3 प्रकारचा आहे. इथंही A2 ला कवितेमध्ये तसाच प्रकारचा प्रश्न बघितला होता तुम्ही. मी फक्त इथं IN लिहिलंय म्हणजेच इंटरफरन्स लिहिलंय, INTR लिहिलंय म्हणजेच इंटरप्रिटेशन लिहिलंय, आणि ANA म्हणजेच अनालिसिस. आता काय आहे ते, तर दिलेल्या पॅसेज मधली एखादी टर्म येईल, दिलेल्या पॅसेज मधला एखादं वाक्य येईल, आणि ते वाक्य तुम्हाला अनालिसिस करायचंय किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करायचंय. नेमकं त्या ओळीतनं काय लेखकाला म्हणायचंय ते तुम्हाला सांगायचंय. आता इथं खरोखर सायन्स वाल्यांचा पण कस लागेल. आर्ट्स कॉमर्स वाल्यांनी सावधच राहा. हे प्रश्न तुम्हाला अगोदर पाठच करावे लागतील, तयारी करावी लागेल अशा प्रश्नाची. A3 हा वाटतो इतका सोपा प्रश्न नाही, 2 मार्क्सला असणारा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर A4 जो आहे हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे की तो सायन्सला असणारी मुलं लिहू शकतील. आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना किती प्रश्नाचं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला तुमची लँग्वेज डेव्हलप करावी लागेल, आणि तो 2 मार्काला असेल. पुन्हा लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर, इथं ग्रामर 2 मार्काला असेल. हा प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा आहे. हे 2, हे 2, परत इथं हे 2, त्याच्यानंतर हा 2, आणि हाही 2 मार्क्स. आता काय आहे इथं, तर लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला 2 ग्रामरची वाक्य विचारली जातील की ज्या सीन पॅसेज मधली असतील. आता मग त्यामध्ये काय येईल, इंडायरेक्ट स्पीच येईल, चेंज द व्हॉइस येईल, मॉडेल ऑक्झिलरी येईल, ऍड क्वेश्चन टॅग येईल, WH क्वेश्चन येईल. कुठलेही आपण व्हिडिओ केलेत आवाज इंग्लिशवर, कुठलेही प्रश्न तिथे विचारले जातील, आणि ग्रामरसाठी असणारी ती 2 मार्क्स आहेत. आपलं आणि ग्रामरचं वावडं असतं, पण इथं प्रॅक्टिस करून जावं लागेल. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीवर प्रश्न असेल. आता काय व्होकॅब्युलरीवर प्रश्न, तर सिनॉनिम्स समानार्थी शब्द द्या, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द द्या, किंवा मेक नाउन, मेक वर्ब, मेक ऍडजेक्टिव्ह, किंवा
गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज, एखादी फ्रेज दिली जाईल त्याचा अर्थ विचारला जाईल तुम्हाला. अशा प्रकारे तुमचा शब्दसंग्रह किती आहे, शब्दसाठा किती आहे याच्यावर आधारित 2 मार्क आहेत. असा हा प्रश्न A12 मार्काचा असेल. बी मध्ये पुन्हा B1 आणि B2 आहे. आता हा जो B1 आहे तो परत लँग्वेज स्टडीज आहे. आता मग इथं जो लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न आहे तिथं 3 वाक्य ग्रामरची असतील. आता ही जी 3 वाक्य आहेत ही कुठली आहेत? इथं काय येईल? आर्टिकल्स येईल, प्रेपोजिशन येईल, इनडायरेक्ट स्पीच येईल, मॉडलोजरी येईल, रेटोरिकल क्वेश्चन येईल, कुठलं येईल ग्रामर. हे 3 मार्क्सला ग्रामर असेल आणि स्पॉट द एरर हा 1 मार्क आला. आता स्पॉट द एरर म्हणजे वाक्य येईल, त्या वाक्यात कुठेतरी चूक असेल, ती चूक दुरुस्त करायची आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. नुसती एरर स्पॉट नाही करायची, वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहायचं आहे. अशा प्रकारे ग्रामरला 3 आणि हा ग्रामरचाच मार्क आहे. हे 3, हा एक 4 आणि हे 2 6. म्हणजे पहिल्या प्रश्नात 6 मार्क्सची तुम्हाला ग्रामरची पुरी तयारी करून जावं लागेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो बरोबर क्वेश्चन नंबर 1A प्रमाणेच असेल. फक्त इथं सीन असणार आहे पॅसेज आणि इथं पॅसेज अनसीन असणार आहे. म्हणजे 1 ते 8 लेसनवर फक्त एक पॅसेज मित्रांनो येणार आहे, माहित असू दे. दुसरा पॅसेज आहे तो तुमच्या टेक्स्टबुक वरचा नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की बहुतेक मी गैरहजर होतो वाटतं आणि त्यावेळेचा लेसन आहे. सगळे हजर असला तरी हा अनसीन पॅसेज आहे. या अनसीन पॅसेज मध्ये सेम पॅटर्न आहे वरचाच. 12 मार्क्स आहेत. ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इंटरफरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस, त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, त्याच्यानंतर लँग्वेज स्टडी आणि त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी. आता इथं अडचण काय आहे? सीन पॅसेज वर ग्लोबल अंडरस्टँडिंग सोपा जातो, अनसीन वरही सोपा असतो. पण A2, A3, A4, A5 आणि A6 यासाठी तुम्हाला अनसीन पॅसेज लाईन बाय लाईन 3दा 2दा 4दा वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. मग त्याच पॅसेजची इथं समरी करायची. आणि समरीला किती मार्क्स आहेत? 3. आता समरी लिहित असताना TPCL प्रमाणे लिहा. म्हणजे टायटल, T म्हणजे, P म्हणजे प्रेझेंटेशन, C म्हणजे कंटेंट आणि L म्हणजे लँग्वेज. टायटल अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्हाला इथं मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला समरी तयार करायची. आणि यावर्षी परत नवीन आलेला प्रश्न आहे तो म्हणजे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग मध्ये तुम्हाला एक विषय दिला जाईल, पॉइंट्स दिले जातील आणि मग तुम्हाला त्यामध्ये तुमच्या मनानं काही आयडिया त्यामध्ये टाकायचे, ब्रँचेस वाढवायचे, एक्झाम्पल्स वाढवायचे. याच्यावर मी एक व्हिडिओ तयार करेन माइंड मॅपिंग वर आणि पाठवेन. तर तुम्हाला इथं सांगतो ही 3 आणि 3 6 मार्क्स पहिल्यांदा पकडा. बी आणि सी ची 6 मार्क्स. आणि जसं क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपण 6 पकडली होती, त्यामध्ये ही 2 मार्क ग्रामरची होती, तशी इथं सीन पॅसेज मध्ये सुद्धा ग्रामरची किती मार्क्स असणार आहेत? 2. म्हणजे एकूण विचार केला तुम्ही तर ग्रामर किती मार्क्सला आहे? तर 3 अधिक 1 4 आणि लँग्वेज स्टडीची 2 6 आणि सेम या प्रश्नावरची पुन्हा 2. 6 अधिक 2 8 मार्क्स साठी आपण पकडू की हे ग्रामर आहे 8 मार्क्स साठी. आणि 6 मार्क्स साठी कोण आहे? माइंड मॅपिंग आणि समरी. आता आपल्याला बघायचं आहे की एकूण टेक्स्टबुक वर नेमकी किती मार्क्स आहेत. तर टेक्स्टबुकला दिसताना जर इथे तुम्हाला 12 मार्क्स देतात असली तरी फक्त ही 2च मार्क्स टेक्स्टबुकवर आहेत म्हणायला काय हरकत नाही. राहिलेल्या मार्क्सना तुम्हाला पुऱ्या तऱ्हेनं तुमची लँग्वेज वापरायला लागेल, पॅसेज मधून उत्तर घेता येणार नाही. आता टेक्स्टबुकच्या बाहेर जाणारी मार्क्स कुठली आहे तर इथं आपण बघितली तर 16 अधिक 16 32, 32 अधिक 4 36, 36 अधिक पुन्हा 6 42, 42 अधिक 6 48 आणि 2 50, 50 मार्क्स
80 पैकी टोटली टेक्स्टबुकच्या बाहेरचे. ई मी 12 मार्क्स यात टाकलेले नाही. परत आपण 50 मध्ये कुठली मार्क जोडू? अनसीन पॅसेजची 12 जोडू. आता 12 न जोडता अनसीन पॅसेजची मी फक्त 10 जोडेन, कारण वर आपण ग्रामरला जोडलेले 2 मार्क्स, त्यामुळे किती मार्क झाली? 60. 80 पैकी 60 मार्क्स साठी तुम्हाला अक्षरशः झगडावं लागेल. ओरलला, तोंडी परीक्षेला तुम्हाला 20 मार्क्स दिली तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, ही या वरच्या 20 मार्क्स मध्ये तुम्हाला मार्क्स पाडणं इतकं सोपं नाही. मी तुम्हाला भीती घालत नाही मित्रांनो, मी तुम्हाला जागा करायला लागलोय. म्हणजे काय वेळेस आहेत पॅसेज, काय काळजी करायची नाही, काय अभ्यास करायचा इंग्रजीचा, आहेच की तिथं पॅसेज, असं म्हणून जाल. कृपया इथून पुढे तसं म्हणून जाऊ नका. खूप चांगला अभ्यास करा आणि मी सांगितलेला हा जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे हा लिहा, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि अत्यंत, मी मुद्दाम हा क्वेश्चन नंबर 4, 5 आणला कारण त्याची डिफिकल्टी लेवल वाढवत वाढवत मी नेली आणि तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नक्कीच हा क्वेश्चन पॅटर्न उपयोगी पडेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नीट व्यवस्थितरित्या अभ्यास करून परफेक्ट प्लॅनिंग न तुम्ही या वर्षीचा क्वेश्चन पेपर द्या. पहिल्यांदाच तुम्ही याची परीक्षा देताय आणि पहिलाच पेपर आहे. सगळ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा आहेत. परीक्षा खूप लांब आहे अजून, पण खूप जवळ पण आहे. अक्षरशः 2 महिने समोर आहेत. पॅटर्न समोर असू दे. तुम्हाला जर एखाद्या खेळाचं ग्राउंड माहित नसेल, नियम माहित नसतील, तर तुम्ही कबड्डीच्या ग्राउंडवर खो खो खेळाल आणि तुम्ही कधी यशस्वी होणार नाही. म्हणून पहिल्यांदा पॅटर्न नीट लक्षात घ्या, लिहा, त्याच्यावर आठवड्यातून एकदा नजर फिरवा. धन्यवाद.